सो गाईज आम्ही ते लाईनीत उभी होतो आणि तुम्ही ते बघू शकता लालबागच्या राज्यासाठी केवढी गर्दी आहे, केवढा रश. आणि हा आपला 3रा-4था दिवस होता. ते पूर्ण इथून पूर्ण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पास आहे 10 रुपये पर पास आहे. आणि हा आपल्याला हायवेवरनं दिसतं. मुंबईच्या राज्यासाठी आज राहू नाही म्हणे व्हिडिओ मला समजतं. शिबू आहे का मी? चालली बघली पुढे आहे कुठेतरी. 10 रुपये पर पास आहे. मी हे कोणत्या गणपतीचं डेकोरेशन फुल पॅक आहे एकदम. इथून आम्ही खेतवाडी किंवा गिरगावला जाऊ, गिरगावचा राजा, आणि तिकडचे सगळे त्या साईडचे गणपती आहेत. सो गाईज आम्ही ह्या साईडने असं वॉकिंग येत होतो आणि येता येता आम्हाला आतमध्ये एक इथे हे गाईज कसं काय, नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडलंच असणार की आम्ही आज कुठं चाललो आहे. सो मला पहिला हे सांगायचं की स्टार्टिंगला आम्ही आलेलो गोरेगावला, आपला एक मित्र राहतो ओमकार ऑफिसचा खाली. सो आम्ही त्याच्याकडे पाया पडायला गेलेलो आणि तिथून मग आपल्या पब्लिकचा पूर्ण माइंड चेंज झाला. घरी जाणार होते आम्ही आधी, तर त्यानंतर थंबनेल बघून तुम्हाला आता माहिती पडलं असेल आम्ही चाललो आहे डायरेक्टली लालबागला. सो लालबागला आपण जेवढे पण मोठमोठे गणपती आहेत जसे खेतवाडी, गणेश गल्ली आणि लालबागचा राजा, आता असे मोठमोठे जे गणपती आहेत ते आपण सगळे एक्सप्लोर करणार आहोत. तर आपली अर्धी पब्लिक जी आहे ती गेली आहे पुढे, आणि आम्ही आणि आपला भाऊ, आपला कुठचा रेसॉर्टवाला जो ब्लॉग आलेला, तर आपला भाऊ विष्णू इमॅजिगावाला, तर आम्ही दोघं आहोत इथे आणि भावाची आपली बाईक इथे तर आहे. सो ही हंटर, आणि ह्या हंटरनीच आम्ही आता चाललो आहे लालबागला. तर आयडिया नाही एक्झॅक्टली म्हणजे लालबागला कसं काय सीन आहे. म्हणजे 1-2 आपले मित्र आहेत हर्ष करून, तर त्याची तिथे ओळख पण आहे, कोणतरी ओळखीचं आहे त्याच्या इथे. तर बघूया, जर त्याच्या ओळखी थ्रू आपल्याला जर भेटलं दर्शन करायला तर खूपच चांगलं आहे. पण नाही भेटलं तिकडे दर्शन करायला तर आपण जे आजूबाजूचे गणपती आहेत ते एक्सप्लोर करूया, म्हणजे तिकडे जाऊन त्यांचे दर्शन घेऊया. बरोबर. तो पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की खूप सारे गणपती दिसणार आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही नक्की पहा, कारण की आम्हालाही सुद्धा नाही माहिती की कोणते गणपती दिसणार आहेत. राईट. आम्ही पण आश्चर्यित आहोत बघायला. तर तुम्ही फक्त बघत राहा व्हिडिओ, हेच विनंती करू शकतो. राईट. कारण का खरंच आम्हाला काही आयडिया नाही आहे म्हणजे तिथे जाऊन काय सीन होणार आहे ते. कारण का आज सॅटर्डे नाईट आहे, तर रश तर खूप जास्त असणार आहे. सो आपण टाईम वेस्ट नको करूया आणि फटाफट जाऊया आणि बाप्पाच्या दर्शनाला, आणि तुम्हाला पण घेऊन जाऊ. हो, आणि डायरेक्ट ब्लॉग तिथनंच आता आपण स्टार्ट करूया. त्याच्या आधी मला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला, जर तुम्ही ब्लॉग पाहत असतील हा, म्हणजे जे पण लोक आपली पाहतात आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे तर त्यांना करा आमच्या चॅनलला. रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पण की तुम्हाला कसं काय वाटलं आहे, चांगलं वाटलं आहे. सजेशन देऊ शकता आम्हाला पुढे, तर जसं तुमच्या आयडिया हिशोबाने आम्ही क्रिएट करू शकतो. राईट. आणि काही मिसिंग वाटत असेल, काही पण जे काय तुम्हाला वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता डायरेक्ट आपण तिथे जाऊन तिथे पोहोचूया आणि मग ब्लॉग स्टार्ट करूया. बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि सबस्क्राईब करायला सागर ब्लॉग. सो गाईज सीन असं झालेला की आम्ही थोडे भटकलेलो रस्ता आणि फायनली आता भेटलो आहे सगळे एकमेकांना. माहीत नाही मेन तर आवाज प्रॉपर येत असणार की नाही, बट चाललं आहे. हा बघा माझं. सो पोचू आपण आता पुढे, कारण का ऑलमोस्ट खूप लेट झालं, 1 वाजून गेले आणि पोचू आपण थोड्याच वेळात. चालू झाले आपल्याला गणपतीचे. सो गाईज फायनली आपण पोचलेलो आपल्या मेन लोकेशनला. जिगरला बघू शकता इथे यो स्टाईलमध्ये एक पोच देत होता आणि आपली पब्लिक जी आहे तिथे गाडी घेते. हर्षने गाडी लावून ओमकारला उतरवलेलो आणि विष्णू आणि अनिल जो आहे ती लोक गाडी घेत होते आतमध्ये. सो गाईज इथे बघा आता जस्ट स्टार्ट झालं आहे. परेलचा सार्वजनिक काहीतरी आहे, हा परेलचा राजा तर नाही आहे पण हा दुसराच कोणता तरी गणपती आहे आणि ते स्टार्टिंगला सॉरी हां परेलचा महाराज आहे बघा. आणि काय तुम्ही ते बाहेरच बघू शकता जे डेकोरेट केलं आहे आणि बाहेरची जो क्राऊड आहे इकडे जो जमा आहे तो ती बघून एक वेगळीच उत्साह, वेगळीच एनर्जी येत होती. पण आम्ही गेलो पुढे. लाइटिंग बघा केवढी, लाइटिंग बोलते लाईन बघा केवढी मोठी आहे. त्यामुळे कन्फ्यूज झालो मी.
गाईज आम्ही ते 12 पास घेतली. ही पासची लाईन आहे आणि तुम्हाला माहिती पडेलच कितीला होते पास ते. 10 रुपये पर पास आहे. आणि हे बघा हे पास आहे तुमचे 12 आहे ना. चप्पल घालून चालली आहे पब्लिक पुढे आहे कुठेतरी. हे लाईन में 12 जण. सो 12 लोक आहेत. आम्ही 12 लोकांप्रमाणे आम्ही 12 पास घेतले. 10 रुपये पर पास आहे. पास तर दाखव. हे बघा दाखवतच नाही पास. हा पास तर दाखव ना वेड्या. एक मिनिट सोड ना रडक्या. पास साठी मारामारी करतात हे लोक. पास खूप किमती आहे. पास खूप किमती आहे. पास म्याची शपथ पण नाही देत. 10 रुपये. सोडलं, म्याची शपथ बोलत नाही. 12 पास दिलेले आहेत. 12 काउंट करायला हा, काढून दिला. 10 रुपये खूप महाग. सध्या ते पण नाहीत आमच्याकडे. जॉब सुटल्या म्हणून. आता आपण इथनं फायनली आतमध्ये एंटर करणार आहोत. And मला वाटतं आपला आवाज येत नसणार. फायनली आपण जे आहे आता परेलच्या महाराजाच्या आतमध्ये आलो आहे आपण दर्शनासाठी. सो दर्शन घेऊया आता. आणि मला वाटतं माझा आवाज मेबी येत नसेल पण तरी ट्राय करतोय की तुम्हाला ऐकू येईल. सो गणपती पहा. सो गाईज आपण फर्स्ट गणपती परेलचा महाराजा पाहिला आणि आता इथे सेकंड गणपती आहे. आयडिया तर नाही. हा? नाही परेल का. हे परेलचा राजा पुढे आहे ना. पुढे हा भाई. सो आता आपण जाणार आहोत इथे. हा सेकंड गणपती पाहणार आहे आणि इथून आपण स्ट्रेट गेलो ना ह्या साईडला पुढे तर इथे परेलचा महाराजा तो पण आपण बघणार आहे. तर पहिला आपण यावेळेला गणपतीमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊन डायरेक्ट दर्शनवाला जो व्हिडिओ तोच चालू करूया. कारण का आता बाहेर आपल्याला जास्त बोलून बाहेरचं एवढं दाखवायचं नाही. कारण का इथे खूप किटपीट आहे आणि आवाज वगैरे पण खूप जास्त येतो आहे. सो डायरेक्टली पुढे जाऊया आणि तुम्हाला ते दाखवू. गाईज इथे जी ही लाईन आहे ही परेलच्या राजासाठी आहे आणि ते गर्दी खूपच जास्त आहे. सो आपण बघूया इथे पाचचा काय जुगाड होतो आहे का. जर जुगाड झाला तर चांगला तर आपण इथनं जाऊया. नाही तर आपल्याला गोल फिरून पुन्हा ह्या साईडने अजून एक गेट आहे इथे तर इथून जावं लागेल. सो बघूया आता इथून किंवा तिथून कुठून तरी काहीतरी जुगाड करूया आणि इथून जाऊया. मित्रांनो तुम्ही इथे हा क्राऊड रश बघू शकता. पूर्ण खतरनाक आणि एकदम पॅक पूर्ण भरलेला आहे. सो गाईज परेलच्या राजासाठी आम्ही आता जस्ट इथे पास घेतलेत. आय होप माझा आवाज तुम्हाला येत असेल कारण का मी 10 वेळा रिपीट करतोय. 50 रुपये हातात घ्यायचे. दे ना 50 रुपये. 30 रुपये पास आहे एका पर्सनचे. 30 सॉरी 30 रुपीज पर पास आहे परेलच्या राजाची. 20 की 30 काहीतरी आहे आता एक्झॅक्ट आयडिया नाही पण घेतल्यात आम्ही. 20 रुपये 240 झाले ना 12 जणांचे. 5 नाही 12 वाले तरी 5 दे. आम्ही एंटर करत आहोत. डबल लाईन करा डबल लाईन सिंगल लाईन सगळं चालू आहे. आपण डायरेक्ट आतमध्ये एंटर करूया आणि एंटर केल्यानंतर आपण आतमधलं दर्शन दाखवूया तुम्हाला बाप्पांचं. फायनली आम्ही इथे पोहोचलोय. आतमध्ये एंट्री केल्याने हा आपला परेलचा राजा आहे आणि जास्त आतमध्ये आपल्याला थांबायला भेटत नाहीये पण आपण तरी थोडं रिक्वेस्ट करून साईडला आलो थांबलो आणि व्हिडिओ कंटिन्यू करतो. सो एवढंच आपल्याला दर्शन घ्यायला भेटेल. सो गाईज आम्ही ह्या साईडने असं वॉकिंग येत होतो आणि येता येता आम्हाला आतमध्ये एक इथे म्हणजे छान सुंदरसं एक डेकोरेशन दिसलं तर आम्ही विचार केला आम्ही आतमध्ये एंटर करू. सो हे बघा छानसं एकदम सुंदर एका चाळीतलं म्हणजे लालबागची चाळच एकदम वाटत होती आणि त्यात हे समोर मध्ये एकदम मधोमध गणपती बाप्पांना बसवलं आहे स्थापित केलं आहे.
एकदम बघून प्रसन्न झालेलं मन, पण खूपच छान वाटत होतं खरंच. राईट गाईज, सो तुम्ही आता इथे पाहू शकता आम्ही ITC मराठाच्या इथे उभे आहोत लालबागला. आणि चारी साईडला बघा पूर्ण सगळा इथे क्राऊड आहे. आणि हे आपले भक्तजन आहेत गणपतीचे, जे तुम्हाला इथे चारी साईडला हे फक्त कधी तुम्हाला दिसणार नाही, कारण की हे सध्या आता हे गणपतीचे त्यांच्या आवडता जो बाप्पा आहे त्यांच्या दर्शनाला, त्यांच्या ते मुख बघायला, त्यांचं चरणस्पर्श करायला, त्यासाठी एवढा गर्द जमलेला आहे. नाहीतरी काय काय माणसं त्यांच्या जॉबवरून सुटलेले असतात ते खूप कमी दिसतात आपल्याला. पण हे जी गर्दी तुम्ही पाहू शकता ती आहे आपल्या लाडक्या बाप्पासाठी. ही मूर्ती जी बघतायत गाईस तुम्ही गणपती बाप्पांची, तर ही एक परेल स्टेशनच्या बाजूलाच एकदम क्वचित 5 मिनटाच्या डिस्टन्सवरती होती ही स्टेशनपासनं. आणि खूपच छान सुंदर लहानशी मूर्ती आणि जास्त क्राऊड नव्हता इकडे. सो आम्ही जाता जाता इथे पण दर्शन घेतलं. सो गाईज, आत्ता जे आपण दर्शन घेतलं छोट्या बाप्पाचं, तर तो आहे परेलचा मोरेश्वर. इथे बघा तुम्ही बॅक साईडला इथे पाहू शकता. मे बी आता हे थोडं प्रॉपर दिसतं. सो पुढे जाऊया आता आणि कंटिन्यू करूया बाकीचा ब्लॉग. सो गाईज, फायनली आपण मेन रोडवरती हायवेवरती थांबलो आहेत. आणि इथे ह्या रिजनसाठी थांबलो आहेत कारण का राईट साईडला बघा तुम्हाला इथे काहीतरी स्पेशल बघायला भेटेल. सो हे बघा, हे आपल्या मुंबईचं राजाचा एंट्रन्स आहे. आणि तुम्ही फक्त वरतून पाहू शकता किती लाईन आणि गर्दी आहे ती. आपला मुंबईचा राजा आहे गाईज. आणि मुंबईच्या राजाचं हे एंट्रन्स आहे. आणि आतमध्ये खूप जास्त क्राऊड आहे कारण का हे बघा आम्ही वरूनच दाखवतो. हा पूर्ण मंडप आहे तो इथून पूर्ण आतमध्येपर्यंत. आणि इथून पण ह्या साईडला, इकडे ह्या साईडला पूर्ण रश आहे. सो गाईज, हे बघा ही मुंबईचा राजा आहे हा. त्याच्यासाठी हा एवढा क्राऊड आहे. गणेश गल्ली तिथून ते पूर्ण इथून हे बघा पूर्ण त्या साईडला. आणि हे मेन आपल्याला हायवेवरनं दिसतं. आणि इथून आपण सरळ आतमध्ये गेलो तर आपल्याला एंट्रन्स आहे गणपतीसाठी. सो हा मुंबईच्या गणपतीसाठी, मुंबईच्या राजासाठी हा ग्राउंड. सो गाईज, हे कोणत्या गणपतीचं डेकोरेशन आहे आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. हा मेन गेट आहे इथे. आणि हे बघा हे खालनं तुम्हाला दाखवते. आणि इथे पुढे बघा तुम्हाला ना मी झूम करून दाखवतो. सो इथे क्राऊड बघा किती आहे. फुल पॅक आहे, एकदम पॅक आहे. आणि आपल्याला माहिती नाही हा कोणत्या गणपतीसाठी आहे हे डेकोरेशन. बट तरी हायवेवरनं जाता जाता लागलेलं तर आपण गाडी थांबवून इथे रेकॉर्ड करतो आहे. आपला भाऊ इथे विष्णू आहे, थांबला वेट करतो आहे माझं. सो हे डेकोरेशन वगैरे आहे इकडे. तर आपण डायरेक्टली आता प्लॅन तर करतो आहे की इथून आम्ही खेतवाडी किंवा गिरगावला जाऊ. गिरगावचा राजा आणि तिकडचे सगळे त्या साईडचे गणपती आहेत ते कवर करूया. कारण का इकडे सगळ्या गणपतीला खूप जास्त क्राऊड आहे. आणि आपण माईक वगैरे काय आणलं नाही तर आवाज वगैरेचा पण थोडा सीन होतो. सो डायरेक्टली जाऊया आपण तिकडे आणि तिकडचे आता जे गणपती आहेत ते आपण एक्सप्लोअर करूया. त्यांचे दर्शन आपल्याला आपण घेऊया. गाईज, आपण लालबागवरनं निघून डायरेक्टली पोचलो गिरगावच्या राजाच्या दर्शनासाठी. सो आपण मंडपाच्या आतमध्ये पोचल्यावरती डायरेक्ट हा शूट केला आहे. आणि ही मूर्ती पूर्ण झूम इन केल्यावर पाहू शकता तुम्ही किती सुंदर, छान आणि खूप मोठी मूर्ती आहे. पण इथे लालबाग एवढा तर रश नव्हता, लालबागपेक्षा तर कमीच होता. सो गाईज, आता आपण पोचलो आहे मुंबईतील जे सर्वात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव चालू झालेलं त्या जाग्यावरती. तर हे पहा, हा त्यांचा एंट्रन्स आहे इथे. आणि आपण आतमध्ये जाऊ. आणि वर्ष बघा 132वं वर्ष चालू जात आहे. हे खूप कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल की पहिला गणपती इकडे सेलिब्रेट असेल. पण जरी पण माहिती पण असेल तर विजिट करा इकडे. कारण की माझा पण पहिला विजिट आहे, आमचा पण पहिला विजिट आहे कदाचित. मी आलेलो इथे आधी पण 1-2 वेळा, पण तेव्हा व्लॉग्स वगैरे काय बनवायचो नाही. सो जाऊया आतमध्ये, थांबा आपण. आणि आम्ही सगळे इथे दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे होतो. पण तुम्ही इथे पाहू शकतात, मी पूर्ण एक प्रॉपर व्हिडिओ नाही घेतला, पण जर तुम्ही तो पाहिला असा तर तुम्हाला खरंच खूप आवडलं असतं. लहान छोटीशी मूर्ती आहे ही. आणि मुंबईतलं सर्वात पहिलं गणेश उत्सव ह्यांनी साजरा केला इकडे, म्हणजे ह्या जागेवर जो आहे तो सेलिब्रेट केलेला. आणि इथूनच जी सुरुवात झाली आहे आपल्या गणपती बाप्पांची. सो गाईज, तुम्ही पण इथे जावा, मी तुम्हाला हेच सांगेन. कारण का खूपच सुंदर, छान आणि एकदम मस्त वाटतं इकडे आल्यावरती. का माहीत नाही, पण मला खूप इथे खूपच आवडतं. म्हणजे मला असं असतं लालबागला गेलो तर इकडे जायचंच आहे. आणि जर नेक्स्ट टाईम तुम्ही पण इथे जाणार असतील तर कमेंट करून नक्की सांगा मला.
तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्हाला कसं वाटलं इथे आल्यावर. इथे जास्त मोठी मूर्ती नाही आहे, लहान मूर्ती आहे पण एकदम छान. आणि जे इकडचं डेकोरेशन इंटिरियर जे लोकांनी केलं आहे ना डेकोरेट, ते खूपच मस्त वाटतं. आणि ह्याच्या बाजूलाच एक दुसरं मंडळ होतं, दुसरं डेकोरेशन आणि दुसऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती होती. सो आम्ही विचार केला इथे पण विजिट करूया, कारण का बाहेर जेवढी जास्त गर्दी नव्हती. सो आम्ही इकडे पण आलो, इथे पण दर्शन घेतलं. आणि इथे लहान मुलं जे आहेत ते मस्ती एकदम करत होते, भजन वगैरे गाणी त्यांची चालू होती. गाईज कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते, कारण का आत्ता जी वेळ आली आहे ती आपली व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कुठच्या गणपतीचं दर्शन जे जास्त आवडलं. थँक्यू सो मच गाईज आतापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि जर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. थँक्यू.